आज बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली। 25 वर्षीय तरुणाला 2 दिवस डांबून ठेवलं, त्यामध्ये त्याला जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। 25 वर्षीय विकास बनसोडे बरोबर आष्टी तालुक्यामध्ये नेमकं काय घडलं, त्याला 2 दिवस बांधून मारहाण कोणी केली, चला सविस्तर पाहू। विकास बनसोडे, वय वर्ष 25 असं या तरुणाचे नाव। विकास मूळचा जालन्यामधील रहिवासी, पण मागील तो 4 वर्षापासून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता। याच दरम्यान विकास बनसोडेचं मालक असलेले भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध जुळाले। एके दिवशी भाऊसाहेब क्षीरसागरने त्यांच्याच घरापाठीमागं त्यांची मुलगी आणि त्यांचा कामगार विकास बनसोडे यांना विचित्र अवस्थेमध्ये पाहिलं। त्यावेळेस भाऊसाहेब क्षीरसागर यांचा पारा चढला। त्यांनी विकास बनसोडेला चक्क 2 दिवस डांबून ठेवलं। एवढंच नाही तर या 2 दिवसात क्षीरसागर यांनी विकासला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये विकास बनसोडे, वय वर्ष 25 या तरुणाचा मृत्यू झाला। ही गोष्ट जेव्हा भाऊसाहेब क्षीरसागर यांना समजली, त्यांनी तात्काळ विकासच्या आईला फोन केला। फोनवरती भाऊसाहेब क्षीरसागर विकासच्या आईला नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर ऐकू। जर मोटर काय केली टाकलेली ती गाडी घेऊन। हॅलो, तुम्ही नवरा बायको हा का स्वीकार, तुमचा कोण असेल तेवढ्याला घेऊन या इथं। काय झालं? या ना इथं आल्या पराक्रम तुम्हाला सांगतो काय की या इथं। कुठं आहे तुम्ही? आमच्या घरी। तुमच्या घरी लगेच? हा क्षीरसागर भाऊ आहे ना? हा अर्जंट मध्ये आले, टाइमपास करू नका। आता आम्हाला एवढा अर्जंट वाहन काय लागेल भाऊ? आता संध्याकाळपर्यंत नाही व्हायचं का तुमचं? संध्याकाळ कोणी आता किती वाजलेत? हा मग या, तुमचा एक ईद आहे माझ्यापाशी, या तुम्ही ईद आल्यानंतर मिळवाय म्हणजे। कोण आहे? हॅलो, कोण आहे तिथं? या तुम्ही आले म्हणजे मिळ लागून तुम्हाला या। हॅलो, आता आपण बोलतो म्हणलं मी, काय झालं? तुम्ही इथं या, आल्याच्या नंतर तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगतो। अर्जंट मध्ये तिथून बसा, अर्जंट मध्ये घरी या। इथं आले पाहिजे। बर बर अर्जंट मध्ये घरी या, नसले येता येतात मग तुम्हाला तर तसं सांगा। बर येतो आम्ही, पण मग काय झालं? हा या या, तुम्हाला आल्याच्या नंतर मिळ लागेल, तुम्ही या इकडे। तुम्ही आत्ता तिथून गाडीत बसले पाहिजे। कसं यायचं तसं या। बर आकाश बनसुडे आणि बनसुडे बाई तुम्ही मामा आहेत ना, सुभाष मामा आहेत का? हा तेच मी काय म्हणतो। हा या। हॅलो, हा कुठं आहे का ते वाडा? हा कुठं आहे ते? हा तुम्ही या इथं आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसन भेटन, सगळं मिळ लागेल, या तुम्ही काय करा, त्याला आता जे मारहाण केली असेल ते करा, पण आता हात बोट नका करा। या तुम्ही इथं आल्याच्या नंतर मिळ लागेल, या इकडं। त्याला मार गिरू नका, आम्ही आता जे मारलं ते मारलं मामाचे, तुम्ही बरं मारलं ते होतच काय मग म्हणून, पण आता नका मार मामा म्हणून बरे आमच्या। या तुम्ही इथं। हा येतो आम्ही येऊन तिकडे। तर या घटनेमध्ये बरीचशी लोक विकास बनसोडे या मुलाला दोष देत आहेत, पण जेवढी मुलाची चुकी होती तेवढीच त्या मुलीची देखील चुकी होती। पण यामध्ये मुलीच्या बापाने फक्त त्या मुलाला त्रास दिला आणि त्याचा जीव घेतला। विकासचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर विकासचा भाऊ नेमकं काय म्हणाला तेही पाहू। माझा भाऊ इकडे कामाला होता, कुठं? घुमरी पिंपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता, आष्टी तालुका। आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। आणि इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो, तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। काय मारहाण केलेली का? मारहाण केलेली आहे, बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टे पण आहे, दांड्याने मारलेले आहे आणि खूप वळ आहेत, पाठीवर, हातावर, अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे। खरं पाहिलं तर ही सर्व घटना प्रेम प्रकरणामधून घडली। बरीचशी लोक या घटनेला संतोष देशमुख यांच्या हत्येशी जुळून पाहतात।
पण संतोष देशमुख हे सर्वसाधारण एक सामाजिक कार्यकर्ता होते. त्यांच्या हत्येशी विकास बनसोडे या मुलाच्या हत्येचं कोणतंही ताळमेळ बसत नाही. खरं तर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीने विकास बनसोडे या मुलाला मारलं, त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलीला देखील मारहाण करायला पाहिजे होती. कारण त्यांची मुलगी देखील विकास बनसोडेवरती तेवढंच प्रेम करायची जेवढं प्रेम विकास बनसोडे त्यांच्या मुलीवरती प्रेम करायचा. मग यामध्ये फक्त एकट्या विकासलाच शिक्षा मिळाली. या सर्व घटनेवरती सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या, चला सविस्तर पाहू. काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीयेत. आताच 5 मिनिटापूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून अशी घटना घडली आहे. म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला. एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा, जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष. आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून. आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण. जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत. आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये. आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की 18 वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत, ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण? ही जनावर आहेत. हे जे शिक्षकाच्या घडलं, आता या बनसोडेच्या बाबतीत घडलंय, ही माणसं असूच कशी शकतात? 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जातंय. इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय, कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळेजण काय करतायत, सरकार काय करतंय, त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे. मला तर दोन्ही, म्हणजे पहिलं तर मी आज शिक्षकाबद्दल बोलणार होते. त्याची ती 3 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिचं आयुष्य पुढे काय होणार, कसं चालणार? वडील जे त्याच्या प्रेताला कवटाळून रडत होते त्यांचं काय होणार? हे सगळं ऐकून ना असं डोकं असं सुन्न होतं, विचार करण्याची क्षमता बंद होते आपली. मला ना खरंच कळत नाहीये की आपण हे काय करतोय आणि हे सगळं बंद करण्यासाठी आपण काय करायला हवं, मला नाही कळत आहे. आज त्या शिक्षकाच्या घरी पण इतकी, त्याचे मी सगळे आझाद मैदानचे आंदोलनाचे फोटो बघितले, त्याचे ते व्हिडिओज बघितले. 6 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं. काय साध्य झालं? तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा